नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, पूर्वीचा काळ आणि आजच्या काळामध्ये काय फरक पडलेला आहे. पूर्वी लोक मेहनत करायची, शारीरिक काम करायचे, शारीरिक कष्टाचं काम करायचे आणि त्या कष्टाचं काम केल्यावर काय होत होतं, शरीराचा व्यायाम व्हायचा. कसलंही काम असू द्या, तुमचं शरीर पूर्ण हालचाल होते आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं. शरीराला व्यायाम झाल्यामुळे आहार जातो चांगला, जेवण केलेलं आपलं पचन होतं आणि सगळं काही हेल्दी राहतं आहे शरीर आणि पैसे पण मिळतात. मित्रांनो, आत्ता काय झालेलं आहे, आत्ता सगळं उलटं चाललेलं आहे. शारीरिक कष्ट कोणाला नको आहेत. लोक जिममध्ये जातात, जाऊ नये असं नाही मी म्हणत नाही, परंतु जिममध्ये AC जिम असतात. आता शरीराचा घाम निघाला पाहिजे. शारीरिक कष्ट केल्यावर शरीर मजबूत बनतं ना. जसं पैलवान असतात ना, कुस्ती खेळणारे, ते व्यायाम करतात का नाही, तसं आपण जर कष्ट केले मित्रांनो तर आपल्याला पैसे पण मिळतात आणि आर्थिक स्टेबिलिटी येते, म्हणजे आर्थिक परिस्थिती सुधारते आणि शारीरिक स्थिती पण सुधारते. परंतु हेच आजच्या काळात कळत नाही. आता बरेच चुकीचे गोष्टी केल्या जातात. जसं आता मोबाईलमध्ये काय होतं, बरेच वेळ वाया घालवल्यामुळे जसं आहे मेंदूवर ताण येतो आणि शरीर स्थूल होतं. म्हणजे शरीराच्या हालचालीपेक्षा म्हणजे मेंटली पण व्यायाम पाहिजे आणि मेंटली चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत, ज्या की मनोरंजनाच्या असतील किंवा चुकीच्या गोष्टी ह्या आता मोबाईलमध्ये केल्या जातात. त्याच्यामुळं माणसाचा वेळ पण जातो आणि मनस्थिती चांगली राहत नाही आणि शारीरिक स्थिती बिघडते, आर्थिक स्थिती बिघडते. हे सध्या चालू आहे. मित्रांनो, तुम्ही कष्ट करा, कष्ट करायला घाबरू नका. आज कष्ट करायला नको वाटतं, नवीन तरुण पिढीला तर अजिबात कष्ट करायला नको वाटतं. मित्रांनो, ह्याच्यामुळं काय होते, तुम्हाला व्याधी आजार निर्माण होतील. आजसुद्धा बघा, प्रमाण बघा, खेड्यामध्ये आणि शहरामध्ये मेडिक्लेम पॉलिसीला त्याच्यामुळे तर ग्रामीण भागातला प्रीमियम कमी आहे. तुम्ही सर्वे करा, मी सांगतो. आजसुद्धा ग्रामीण भागातल्या लोकांना आजाराचं प्रमाण कमी आहे, कारण त्यांचा व्यायाम होतो, शेतात काम करावं लागतं, कष्टाचे काम करतात आणि त्याच्यामुळे शरीर मजबूत राहतं आणि शरीराचा व्यायाम झाल्यामुळे चांगला आहार जातो, पचन होतं आणि झोप पण चांगली लागते. आता शहरातल्या बऱ्याच लोकांना झोपीच्या गोळ्या खावे लागतात, झोप येत नाही. आणि कसं आहे, मानसिक ताण कधी वाढतो, तुम्हाला काम नसेल तर. शारीरिक व्यायाम झाला की ऑटोमॅटिक झोप येते ना, त्याला गोळी खायची गरज नाही. मित्रांनो, चुकीच्या कृतीमुळेच माणसाची बर्बादी होते आणि आता ते होत आहे. माझा एक उद्देश आहे की तुम्ही कष्ट करा, मेहनत करा, जे मिळेल ते काम करा आणि आपण पैसे बचत करा. नसता पैसे जर नाही ठेवले तर काय फायदा होत नाही. अधिक माहितीसाठी मला फोन करा. ओके, थँक्यू.